निर्भया एक भयान वास्तव. नमस्कार मित्रांनो, मी दिनेश. आज मी तुम्हाला ज्या गुन्ह्याची कथा सांगणार आहे ती एका सत्य घटनेवर आधारित असून कशी एक गरीब मुलगी त्या वासनेने आंधळे झालेल्या नराधमांची बळी पडली हे ऐकून नक्की तुमचं काळीज हेलावेल. निर्भया ही एका गरीब कुटुंबात वाढलेली मुलगी होती. 16 डिसेंबरची ती गोष्ट आहे जी निर्भयाची रात्र ही काळरात्र ठरली. निर्भया एक सामान्य मुलगी डेहराडूनमध्ये शिकत होती. एका कॉलेजमधून इंटर्नशिप करत होती. तिचा एक दोस्त जो सॉफ्टवेअर इंजिनियरमध्ये होता, UPSCची तयारी करत होता. हे दोघे एकमेकांना दिल्लीमध्ये भेटतात. 16 डिसेंबरचा तो दिवस, वार रविवार. निर्भया ही पालम गावामध्ये आपल्या आईबाबा यांसोबत राहत होती. त्या दिवशी दुपारी ठीक 4 वाजता तिच्या मित्राचा फोन तिला येतो. तो तिला बोलतो, आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने आपण सिनेमा बघायला जाऊया. तर हे दोघे आपापल्या घरी सांगतात की मी मित्राला भेटायला चाललो आहे. खरे सांगत नाही की सिनेमा बघायला चाललो आहे म्हणून. साकेतमध्ये प्रसिद्ध मॉलमध्ये हे दोघे भेटतात. त्यांना खरं तर आमिर खानचा तलाश चित्रपट बघायचा होता. पण नुकताच चित्रपट आला असल्याने व रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे त्यांनी तलाश सिनेमाचे तिकीट काही मिळाले नाही. म्हणून त्यांनी इव्हिनिंग शोची दुसऱ्या सिनेमाची तिकिटे काढून ते सुट्टीचा दिवस मजेत घालत होते. साधारण रात्री 9च्या सुमारे चित्रपट संपला होता. ते दोघे घरी जाण्यासाठी निघाले, पण दिल्लीमध्ये रिक्षावाले मीटरने व जास्त पैसे घेत असून हे दोघे एकतर सामान्य कुटुंबातील व कॉलेजमध्ये शिकत असल्याने एवढे पैसे त्यांच्याजवळ नसल्याने कशीबशी एक रिक्षा त्यांना भेटते व तो बस थांब्यांपर्यंत घेऊन जातो. खूप वेळ होऊन पण त्यांना बस भेटत नव्हती. निर्भयाला लवकर घरी जायचे होते. तेवढ्यात तिथं एक पांढरा रंग असलेली बस आली. तिचे खिडकी व काचा हे सर्व काळ्या रंगाचे होते. त्या बसमधून एक माणूस त्या दोघांना विचारतो, तुम्हाला कुठे जायचे आहे? या बसा, आमची बस तिथे तुम्हाला सोडेल. तर निर्भया व तिचा मित्र हे दोघे बसमध्ये बसतात. तर बसमध्ये 3 प्रवासी व ड्रायव्हर आणि तो आवाज दिलेला माणूस असे एकूण 6 जण असतात. हे दोघे थोड्या मागील सीटवर जाऊन बसतात. थोड्या वेळाने त्या दोघांना कळते की हे तिघे काही प्रवासी नाही, तर हे 6 जण असेच एन्जॉय करण्यासाठी चक्कर मारत आहे. ड्रायव्हर रामसिंग हा त्याच्या घरी बस लावायला चालला होता व बाकी 5 जण हे त्याच्या कंपनीमधील दोस्त मंडळी रविवार सुट्टी असल्याने दारूच्या बाटल्या घेऊन बसमध्ये एन्जॉय करण्यासाठी नशेत निघाले होते. जे 6 जण होते त्यांची नावे ड्रायव्हर रामसिंग, मुकेश कुमार, पवन शर्मा, अक्षय ठाकूर असे 6 जण होते. बस रस्त्याने चालली असताना ते 6 जण निर्भयाकडे बघून अश्लील बोलणे व अभद्र चाळे करू लागले. यावर निर्भयाचा मित्र भडकला व तो त्यांना विरोध करत होता. यावर ते 5 नराधम भडकले व त्यातील एकाने बसमधील लोखंडी पाईपने निर्भयाच्या मित्राच्या डोक्यात वार केले. बस ही दिल्लीच्या रोडवरून चालत होती. तरी सुमारे रात्रीचे 10 वाजले असतील. रोडवर थोडी वर्दळ होती, पण बसच्या दोन्ही बाजूने पोलीस व्हॅन पण जवळून गेल्या. पण दुर्दैव असे की बस ही पूर्ण खिडकी दरवाजा बंद असल्याने व बाजूने काळा रंग असलेल्या काचा असल्याने आतील प्रकार कोणाला जाणवला देखील नाही. निर्भयाचा मित्र बेशुद्ध अवस्थेत पडला असताना हे 5 नराधम निर्भयाला मागील सीटवर ओढत नेऊन जबरदस्ती करू लागले. तिने विरोध केला, पण त्या 5 नराधमांपैकी एक अल्पवयीन तरुण देखील होता. त्याने तर खूप हद्दपार केली. निपचित पडलेल्या निर्भयाच्या गुप्तांगामध्ये त्या अल्पवयीन नराधमाने लोखंडी पाईपने
दुखापत केली. बिचारी निर्भया आता शुद्ध हरपून गेली. या नराधमांनी त्या दोघांचे पूर्ण कपडे काढून त्यांना नग्नावस्थेत रोडवर बसच्या थोडे पुढे टाकले, जेणेकरून बसचे चाक त्यांच्या अंगावरून जाईल आणि अपघाती मृत्यू होईल. म्हणून त्यांनी लगेच बसमध्ये बसून बस चालू केली. तेवढ्यात नशीब निर्भयाच्या मित्राला जाग आली आणि त्याने कसेबसे निर्भयाला व स्वतःला रोडच्या साईडला ओढून घेतले. रोडच्या साईडला दोघे आता नग्नावस्थेत पडले होते. रात्रीचे 11 वाजले असतील व एक तर डिसेंबरची थंडी. निर्भयाचा मित्र आता मदतीची हाक मारू लागला. रोडवरून गाड्या येत जात होत्या. लोकांनी बघून दुर्लक्ष करून गेले, पण कोणीही मदतीला थांबले नव्हते. हेच आपल्या भारत देशाचं दुर्भाग्य, जिथं लोक अशा वेळी मदत करायची सोडून बघ्याची भूमिका घेतात. काही तर व्हिडिओ पण काढतात. याला माणुसकी म्हणत नाही. कधी सुधारणार आहे देव जाणो. तेवढ्यात एक वयस्कर माणूस मोटरसायकल थांबवतो. त्यांची अवस्था पाहून 100 नंबरवर कॉल करतो. त्यानंतर अर्ध्या तासानं तिथं 3 पोलीस व्हॅन येतात आणि पोलीस देखील तत्काळ त्यांना मदत करायची सोडून आपली हद्द ठरवू लागतात. त्यांचं ठरल्यावर त्यातील एक पोलीस व्हॅनमध्ये तो निर्भयाचा मित्र व ॲम्ब्युलन्समध्ये निर्भया बेशुद्ध पडलेली तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. निर्भयाला पाहून डॉक्टर पोलिसांना म्हणतो, हे कसले अवस्था झालेली बॉडी आणली. बिचारी निर्भया, तिची अवस्था अत्यंत वाईट झालेली होती. तिचे होठ फाटलेले, शरीरावर सगळीकडे जखम. डॉक्टरांनी तत्काळ तिला ICUमध्ये नेऊन इलाज सुरू केले. हळूहळू ही बातमी वणव्यासारखी सर्व लोकांमध्ये पोहोचली. लोक निदर्शने करू लागली. ठिकठिकाणी मेणबत्ती घेऊन निदर्शने चालू झाली. सरकार तत्काळ निर्भयाच्या उपचारासाठी मदतीला धावले. तिला परदेशात उपचाराकरिता घेऊन गेले. पण दुर्दैव, निर्भया हे जग सोडून गेली. पण मरणाच्या अगोदर तिने कागदावर लिहिले की माझ्या दोषींना सोडू नका. पोलीस लवकर आरोपींचा शोध घेऊ लागले. CCTV कॅमेऱ्यात ती बस व तिचा नंबर पोलिसांच्या हाती लागला. त्यांनी तत्काळ बस ड्रायव्हर याला अटक केली व त्याच्याकडून बाकी गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आले. धरणा प्रदर्शन व निदर्शनामुळे आरोपींना तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात हजर केले व त्यातील 4घांना फाशीची शिक्षा सुनावली. नराधमांपैकी ड्रायव्हरने तिहाड जेलमध्ये असतानाच आत्महत्या केली व जो 5वा होता तो गुन्हा करीत असताना अल्पवयीन असल्यामुळे त्याला कमी शिक्षा झाली. सर्वात जास्त दलिंदरपणा तर याच नालायकाने केला होता. पोलिसांनी त्याचे नाव व पत्ता गुपित ठेवले आहे, कारण लोकांना समजले तर लोक त्याला जिवंत जाळतील. असे अजून किती निर्भया होणार आहे देव जाणो. मित्रांनो, तुम्हाला ही निर्भयाची सत्य परिस्थिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. असेच गुन्हेगारीवर आधारित गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.